श्रावण महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिना हा सणवारांनी युक्त आणि अतिशय पवित्र असा हा महिना असतो। या महिन्यामध्ये श्रावण पाळला जातो, म्हणजेच काय, मांसाहाराचं सेवन हे अवॉइड केलं जातं। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली। काय कारण आहे श्रावण मासामध्ये मांसाहार टाळण्यामागे? कदाचित माझ्या समजुतीप्रमाणे शेतीतल्या पेरण्या सगळ्या झालेल्या असतात, शारीरिक कष्टाची कामं झालेली असतात, पाऊस येत असतो, ढगाळ वातावरण असतं, काहीतरी सुस्त किंवा आळशी असणारं हे वातावरण आहे। बरं, या वातावरणामध्ये म्हणाव्याशी भूक सुद्धा लागत नाही, भूक मंदावलेली असते, पचनक्रिया ही कमी झालेली असते। कदाचित हेच प्रयोजन आहे का श्रावण मास पाळण्यामागे? ह्या श्रावण मासामध्ये जसे काही पथ्यपाणी असतात तसेच गरोदरपणामध्ये सुद्धा आहेत। प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या इफेक्टमुळे आपल्या आतड्याची गती कमी झालेली असते आणि पचनशक्तीही मंदावलेली असते, भूकही लागत नाही। अशा वेळेला जर आपण मांसाहार केला तर मग मात्र ते पचण्यासाठी जड असतं। मग आम्ही जनरली सजेस्ट करतो की मांसाहार केला तर त्याच्यासोबत असणार रात्रीचं जेवण किंवा दुसऱ्या दिवशीचं जेवण असेल हे साधं सोपं पचणारं आणि सात्विक आहार असावा। फिश तुम्ही खाऊ शकता, चिकन खात असताना मात्र खबरदारी बाळगा, कारण आजकाल मार्केटमध्ये त्या कोंबड्यांचं वजन वाढण्यासाठी त्यांना इंजेक्शन दिलं जातं आणि काही मुलींना मात्र त्याची रिॲक्शन येऊ शकते। देशी असेल तर नक्की तुम्ही खाऊ शकता। मटणही खाताना आपल्या पचनशक्तीचा, आपल्या मेटाबॉलिझमचा विचार करून तुम्ही खा। धन्यवाद।